नागपुर शहर के पांचपावली पुलिस ने गश्त के दौरान विदेशी शराब और कार सहित 4,62,000 का माल जब्त। ऑरेंज सिटी नागपुर में पांचपावली पुलिस ने गश्त के दौरान एक चौपहिया वाहन से विदेशी शराब की तस्करी करते हुए युवक को रंगे हाथ पकड़ा। प्राप्त जानकारी के अनुसार पुलिस थाना पांचपावली के कर्मचारी, गुनहगार और हिस्ट्री शीटर इनकी खोज में गश्त करते दरमियान पुलिस को इंदौर चौक पर आरोपी अक्षय चौधरी वय 33 वर्ष सीमेंट रोड सदर निवासी संदिग्ध अवस्था में जाते दिखा। पुलिस पथक ने आरोपी को रुकने का इशारा किया। आरोपी वह वाहन की रफ्तार धीमी न करते हुए तेज गति से वाहन आगे बढ़ा लिया। कुछ ही देर पीछा करने के पर आरोपी से बलपूर्वक कार रुकवाई गई। कार की तलाशी लेने पर कार की डिक्की में विदेशी शराब और बियर के 4 बक्से मिले। आरोपी को हिरासत में लेकर पूछताछ जारी है। आगे की जांच पांचपावली पुलिस कर रही है। इस कार्यवाही को अंजाम पुलिस निरीक्षक बाबूराव राउत, पुलिस सहायक पुलिस निरीक्षक प्रमोद सोनवाणे, पुलिस उपनिरीक्षक रंजित माजगावकर, हेड कांस्टेबल लक्ष्मण शेंडे, किशोर गरवारे, सुरेंद्र ताड़े, पंकज डबरे, राकेश कुमार सिंह, प्रशांत कोसारे, पद्माकर उके ने किया कार्यवाही को अंजाम दिया। सिटी इंडिया न्यूज के लिए जिला प्रतिनिधि नितेश गवाने, नागपूर। काल पाचपावली पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान एक गाडी पकडण्यात आलेली होती। त्यामध्ये कितीचा मुद्देमाल होता, कोणती गाडी होती, कोण आरोपी होती, काय सांगा? काल पाचपावली पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक हे अवैध दारू विक्री करणारे इसमावर रेड करण्याकामी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत होते। इंदोरा चौक येथे त्यांना एक संशयित होंडा एमएच कार दिसली। तिला थांबवून तिची तपासणी केली असता तिच्यामध्ये चार बॉक्स विदेशी दारू आणि बियरची बॉटल मिळून आली। सदर इसमावर त्या दारू बाळगण्याचे काही परवाना वगैरे मागणी केली, त्याच्या काहीच तसं काही उत्तर मिळालं नाही। पोलीस स्टाफ यांनी सदर कार व इसमाला पोलीस स्टेशनला आणलं वर कायदेशीर कारवाई करून त्याच्यावर पोलीस स्टेशन अपराध नंबर 437/25 दारूबंदी अधिनियमानुसार व मोटर व्हेकल नुसार गुन्हा दाखल झाला। सदर विदेशी दारू व बियर 12,000ची आहे आणि कारची किंमत 4,50,000 असा 4,62,000चा मुद्देमाल पोलीस स्टेशनला जप्त करण्यात आला। पोलीस पुढील कारवाई करत आहेत। कुठल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली? हा छापा पथकामध्ये माननीय पोलीस निरीक्षक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रंजित माजगावकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण शेंडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर गरवारे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेंद्र तायडे, पोलीस कॉन्स्टेबल पंकज डबरे, पोलीस कॉन्स्टेबल राकेश कुमार सिंह, पोलीस कॉन्स्टेबल पद्माकर उके, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत कोसारे या पथकाने ही कारवाई केलेली आहे। सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल साहेब, माननीय सहपोलीस आयुक्त रवींद्रचंद्र रेड्डी साहेब, माननीय अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे साहेब, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडल 3 महक स्वामी मॅडम, लकडगंज विभाग माननीय एसीपी श्वेता खाडे मॅडम यांच्या मार्गदर्शनासाठी ही रेड कारवाई जप्ती पंचनामा कारवाई केलेली आहे। माझ्याकडे एक परत करून व्हिडिओ साहेबांचा नंबर होता, त्यांना कॉल टाकला तर म्हटलं अशी परिस्थिती आहे ग्रामपंचायतला चाललं, म्हणजे जे मी माहितीच्या अधिकारामध्ये काही संबंधित विषय मासिक सभेमध्ये घेण्यात यावे म्हणून ग्रामसेवक साहेबांना मी पत्र देत आहे म्हटलं, पण माझे पत्र त्यांनी फेटाळून घेतले नाही म्हटलं। तर त्यांनी तुरंत साहेबांसोबत बोलून गेले की काय तुला समजत नाही का, तू का बरं घेत नाही। त्याच्यानंतर पण त्यांना काही वेळ मला असं उभं ठेवलं, नंतर मध्ये दे तुला ठेवायच्या टेबलवर ठेवून दे, मी ठेवलं। नंतर मी सर मग पंचायत समितीला आलो, व्हिडिओ साहेबांसोबत परस्पर भेट, त्यांची मीटिंग चालू होती। मीटिंगमध्ये मी त्यांना व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी व्हिडिओ पाहण्यासाठी नकार केला थोडा, की नाही बा असू दे। नंतर मी त्यांना विचारलं, सर मग मला न्याय कुठून मिळणार, जर मी आज एक पदावर उपसरपंच पदावर असताना माझ्यासोबत ग्रामसेवक हा व्यवहार करत आहे, तर मग आम माणसासोबत, आम नागरिकासोबत काय? मी हा व्हिडिओ साहेबांना प्रश्न केला तरी त्यांना माझ्याकडून गोष्टीला टाळाटाळ केली। तिथून पण मग ग्रामसेवक साहेबाला फोन केला आणि व्हिडिओ सरांनी ग्रामसेवक साहेबाला, गावंडे सरांना काय म्हटलं की तू आता पंचायत समितीला ये आणि पंचायत समितीला येऊन याच्या केदारसोबत बोल, काय तुम्ही दोघांमध्ये काय करून टाका।
विषय आणि तू शांत राहा. मी म्हटलं सर मला नाही चालणार त्या गोष्टी. मी म्हटलं लेखी कंप्लीट करू का, बघ मग तुझी इच्छा काय. की सर आलो. नंतर मी काही वेळाने पत्र लिहिलं आणि 1 ते 1.5 तासामध्ये 4:30-5च्या दरम्यान PDO साहेबांच्या आवक-जावकमध्ये दिलं. तिथून दिल्यानंतर PDO साहेबांना परस्पर पत्र दाखवलं. त्याच्यानंतर ते म्हणे कशाला लेखी कंप्लीट करत आहे, नको करायला पाहिजे. तरी मी म्हटलं साहेब आवाज उचलणार तर कोण उचलणार. म्हणलं आम्ही भ्रष्टाचाराविषयी आवाज उचलत आहे. तर नंतर मग त्यांनी ठेवलं, बोलले आणि मग बघू म्हणले. त्याच्यानंतर सर मी दुसऱ्या दिवशी आणखी नागपूरला तेजपत्र CO साहेबांच्या ऑफिसला गेलो परत जिल्हा परिषद म्हणून तिथे पण दिलं आणि साहेबाला भेटून त्यांनी एक पत्र म्हणजे सर CO साहेबांनी लिहून दिलेलं आहे. मार्केट 10 डे म्हणून ही माहिती तात्काळ करत काही आहे हे CO साहेबांचं आहे. त्यांच्या एक ऑफिसला पण पत्र दिलेलं आहे. नाही सर 10 दिवस पूर्ण झाल्यानंतर पण आता आम्ही BDO साहेबाकडे CO साहेबाकडे गेलो. सगळीकडे गेल्यानंतर मी एवढे मंत्रालयामध्ये पत्र दिल्यानंतर आजपर्यंत आम्हाला कोणताही न्याय मिळाला नाही आणि कोणीही मुख्य चौकशी करण्यासाठी जागेवर आलेलं नाही. बंच द्यावे बंच. हो सर. सर माझं तर हे म्हणणं आहे, आता जे ग्रामपंचायतला काम झालेलं आहे माझे मी एकच म्हणतो की जे सचिव सरपंचांनी जे ठेकेदारांमार्फत जे काम केलेलं आहे आणि ज्या ठेकेदारांनी काम केलेलं आहे त्या बघता नाही सर तिथं तर सचिव सरपंच दोन्ही तर काम होत नाही. सरपंच सचिव दोघांवर कारण दोघां मिळून काम दिलेलं आहे आणि ते काही त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरला काम दिलेलं आहे आणि परस्पर सर त्या एकाच ठेकेदाराला काम देत आहे. बरेच शेरखेडे म्हणून ठेकेदार आहे त्याला 30 लाखाचे काम दिलेले आहे तिथले. त्यांनी 14 टप्पा पण अजून दिलेला आहे 10 लाखाचा आणि सरपंच सचिव मिळून हे काम होत आहे. आम्हाला काहीच आम्हाला काय सर मागून